दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा दादा. नमस्कार, माझं नाव आविष्कार भोये, राहणार केंद्र. गोविंदाचे खरे साथी म्हणून तुमची ओळख मार्केटमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, बैलावर आपला जीव आहे, बैलच आपला जीव आहे, त्यामुळे आम्ही कायम सोबत आहे. बैलाचं मालकावर असणारं प्रेम का असतं हे बैलगाडा मालकच सांगू शकतो, बरोबर आहे. आता त्याचा तुम्ही चांगला गुण सांगा त्या बैलाच्या बाबतीत. इतर बैल तुम्ही बरेच हँडल केले असतील, परंतु गोविंदा तसा दावणीला आलाय आणि गोविंदाने जो धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गोविंदा जेव्हा आमच्या दावणीला आला तेव्हा आमचं नशीबच उजळून आलं, कारण का त्यांनी त्याचा वेग दाखवला आम्हाला आणि त्यांनी भरपूर असं नाव केलं आमचं. वेगाच्या जीवावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे. खरं म्हणजे दादा बघा, बैल एकटा पळून चालत नाही, त्याच्या जोडीला जो त्याचा पार्टनर आहे, साथीदार, तो पळणं देखील महत्वाचं आहे. आणि त्याच्या मागच्या पडद्यामागचे हिरो म्हणून तुम्ही काम करताय, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याची मेहनत तुम्ही कशा प्रकारे घेता, त्याला कसं समजा, तुम्ही त्याच्याशी बोलता का? पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही त्याच्याशी बोलता का? तुमची भाषेत त्याला कळत असेल, आमची तर भाषा कळत नाही. कारण जो बैल सांभाळतो त्या बैलाला त्याची सगळी इतंभूत माहिती असते, तर तुमची भाषा त्याला कळत असेल. असा तुमचा काही अनुभव आम्हाला सांगाल का? बैल जेव्हा घाटावर होता, घाटानंतर बैल जेव्हा खाली आला तेव्हा बैल 2-3 हप्ते भरपूर मारत होता, भरपूर म्हणजे हातच नव्हता लावून देत. पण जसं जसं त्याच्या जवळ मी जायत गेलो, दूध पाजायला, त्याला खाणं घालायला, तर बैलाला माझी ओळख निर्माण झाली. तर आता बैल मी एकटा दूध पाजू शकतो, काही करू शकतो एकटा, मी एकटा फिरवायला पण नेऊ शकतो. त्याची भाषा म्हणजे तुम्हालाच कळते. चालतं. असं तो समजा, असं कधी अनुभव आलाय का तो कधी नाराज आहे किंवा बैलाची तब्येत बरोबर नाही? बघा, तुम्ही बॉडी फिटनेस वरून सांगता का बैल आज जरा नर्वस आहे, तर कसं आहे, रोज तुम्ही त्याच्या पाणीमध्ये असता, शर्यतीला जाण्यामध्ये आणि घरी असले त्याच्यात काय बदल असतो? जेव्हा तो निघतो, तेव्हा तो ज्या हौशेने निघतो, ज्या आनंदाने निघतो, तेव्हा तुम्हाला पण समजतं का आज बैल गुलालात राहणार. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बैलाची देखरेखच अशी आहे की तो कधी नर्वसच राहिला नाही, ओके, कारण का त्याच्यावर पूर्ण फोकस असतो त्याच्यावर. तर बरोबर. बैलाला काय करायला लागेल, काय, तो नेहमी जोशमध्येच असतो शर्यतीला जाण्यासाठी, कारण का त्याची देखभालच तशी आहे. कधी त्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही. तो दूध झालं, त्याला काजू आहेत, बदाम आहेत, त्याला भरपूर काही अशा गोष्टी आहेत, ते त्याला वेळेवर भेटलं का तो कायम फ्रेशच असतो. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करावा लागतो. ते सांभाळ जरी गोपीनाथ दादाचं योगदान महत्वाचं आहे, पण त्याच्या मागच्या पडद्यामागचे हिरो म्हणून तुमची ओळख आहे. आणि दादा तुम्ही मला सांगा, तुमच्या आठवणीतला गुलाल कुठला याचा गोविंदाचा? गुलाल माझ्या आठवणीचा पुसेगाव वर्ल्ड कप, तिथं बैलगाडा शर्यतीची पंढरी. पंढरी. आणि तो गुलाल प्रत्येक बैलगाडा मालकाला मिळावा ही प्रत्येकाची अशी इच्छा अपेक्षा असते, आणि तो आपल्या कपाळी नशिबी लागला. लाईव्ह बघत असताना तुमच्या भावना काय होत्या दादा? लाईव्ह बघत असताना काय, मी लाईव्ह बघतच नसतो, तुम्ही प्रत्यक्ष पण मी त्याच्या बरोबर प्रत्यक्षात असता, सोबतच असतो बरोबर. कायम. बैल जिथे जिथं जातो तिथं ते मी सोबत असतो. मग तो तुमचा मला अनुभव सांगा, गटाचा, सेमीफायनलचा आणि फायनलचा. त्याचा तुम्ही लाईव्ह, आम्ही तर लाईव्ह बघत असतो, कारण आपल्या तालुक्यातला एकच बैल हा फायनलला गेला होता तेव्हा, बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह बघताना प्रत्यक्ष ग्राउंडवर जाणं, खेळ बघणं आणि लाईव्ह बघणं खूप फरक आहे. तिथली परिस्थिती कशी होती, कसं वाटलं तुम्हाला जेव्हा गट पास झाला तेव्हा? गटपास झाला तेव्हा खूप आनंद झाला. गटपास जरा भीतीच होती आम्हाला, कारण पब्लिकने गाडी लागली होती आणि पुसेगावला असं नियम होतं की एकाची तेव्हा एकच बैल. एकच बैल, बरोबर. तेव्हा भीती वाटली होती, पण पब्लिकच्या बैलांनी त्या बलमानी साथ दिली आपल्याला आणि गटपास झाला. आणि जेव्हा सेमी 5 नंबर तासावर लागली तेव्हाच मी मनातल्या मनात बोललो होतो का बैलाच फायनल राहील. बैलांनी ते करून दाखवलं. म्हणजे तुमचं बैलाने तुम्ही जी मेहनत घेताय ते बैलाने बरोबर ऐकलं होतं, आज मला मालकासाठी पळायचंय आणि मला फायनल जिंकायचीच आहे, फायनलचा बैल गुलाल घ्यायचंच आहे. बैल मालकासाठीच पळतो. पळतो. नाही, तुमचं जेवढं प्रेम त्याच्यावरती आहे, तुमची मेहनत, आणि बैलाला देखील बघा, तो भले बोलत नाही पण त्याला सगळ्या भावना समजतात. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दुसरी पहिली गोष्ट म्हटलं तर बैलाच्या मागे मी एकटाच नाहीये, बैलाच्या सर्वांचा मागे टीम मेंबर, पण team आता member बरोबर आहे. टीम मेंबर म्हणून तुम्ही टीमचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, मला पण भरपूर सपोर्ट आहे पोरांचा. तर तू करतोय तर मी पण, आम्ही तुमच्या पाठीमागे बरोबर आहे. आहेतच. बरोबर आहे. तू जिथं चुकशील तिथं मी तुम्हाला सांगाल, तुम्ही जिथे चुकाल तिथं मी तुम्हाला सांगाल. असं आहेत आपल्या मागे पोरं आणि भरपूर. आज जो त्याची जी स्वच्छता आहे, त्याचा टापटीपणा जो त्यावर ठेवण्यात आहे, याच्यामध्ये तुमचं सर्वांचं, मामांचं देखील तेवढंच योगदान असेल असं वाटतंय. मामांची भरपूर मेहनत असते बैलाला. मामा शर्यती जायच्या दिवशी यात लवकर येणार, 7 वाजता 8 वाजता येणार, बैलाची धुचोल करून, बैल एकदम ओके ठेवून, खुराक बिराक घालून
ओके असतो बैल. मग आम्ही येणार टेम्पोत बैल भरणार आणि निघून जाणार. म्हणजे मामांचं देखील तेवढंच योगदान. मामा तुम्ही जाता पुसेगावला, हिंदकेसरी पुसेगावला तुम्ही गेला होतात मामा? हो गेला काय तुमचा अनुभव सांगाल मला त्याच्याबद्दल मामा? गेलो होतो तिथं. म्हणजे मी नवीनच होतो, मला काही एवढा अनुभव नव्हता. पण आमच्या गोपीनाथ शेटनी मला तिथपर्यंत नेलं. नेलं. मी बघितलं आणि आपला गोविंदा पण आपल्या नंबरसाठी आला, म्हणून आम्हाला आनंद झाला. तिथून मी या क्षेत्रात आहे आणि इकडे आल्यानंतर सकाळी लवकर येत असतो. त्याची ढुंचोळ सगळं साफ वगैरे करून त्याला खुराक पाणी बिणी सगळं देत असतो. तुम्हाला त्याचा सगळ्यात चांगला गुण कोणता आवडतो आता मला मामा सांगा? बैलाचं तुम्ही गोविंदाच्या अत्यंत जवळचे तुम्ही आहात, बरोबर आहे? तुम्ही त्याची निगा राखता, सर्व त्याचं खाणं पिणं धुचोल ही सगळी तुम्ही करता. त्याच्याबद्दल तुमचा सर्वात आवडता गुण कोणता? बघा त्याची भाषा तुम्हाला समजू शकते, आम्हाला नाही समजत नव्हतं का? तर मामा तुम्ही मला सांगा त्याच्यात आवडता गुण तुम्हाला कोणता आवडतो? सर्वात चांगला गुण. प्रत्येक बैलामध्ये एक चांगला गुण असतोच की ती भाषा फक्त तो मालकच सांगू शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचा चांगला गुण कोणता? म्हणजे असं काही बैल खूप मालकाला देखील, काही बैलांनी म्हणजे मालकावर देखील काही रागात असल्यानंतर मालकाला देखील खूप त्रास देतो. असं गोविंदाच्या बाबतीत कधी झालंय तुमचं? कधी नाही. एकदम शांत, एकदम शांत शांत असतो. स्वभावाचा. हो शांत असतो आणि थोडासा तो इकडं तिकडं करतो, जास्त नाही. जास्त नाही. पण त्याला पकडला का एकदम आपलं शांत. आपण पोराच्या डोक्यावरून कसा हात फिरवतो, पोरग शांत होते, त्या पद्धतीचा आपला गोविंदा बैल. तुमच्या मायेचा हात त्याच्यावरती एकदा पडला का त्याला माहितीये का आता आपल्याला शांत झाल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय आहे. असं ओके. आहे. मामा धन्यवाद, तुम्ही आम्हाला योग्य माहिती दिलीबद्दल. आणि असंच गोविंदा अख्ख्या तालुक्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत आणि अजून नाव उच्च स्तरावर नेऊ या आमच्या चॅनल कडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद मामा. धन्यवाद. श्रीनाथ केसरीचा मानकरी गोविंदा यांनी जो ट्रॅक्टर जिंकला होता ते हे बक्षीस आपण बघतोय. आता त्याच्या बक्षिसांचा वर्षाव काय काय आहे याच्यावर आपल्याला अंदाज येईल का बैलाची गती काय ती. तर आता अजून बक्षीस आपण त्याचे बघूया. खूप ढाली, खूप ट्रॉफ्या. हे हिंदकेसरी श्रीनाथ केसरीचा मानकरी हिंदकेसरी पुसेगावचा बक्षीस आहे. ते उपसभापती केसरी जो झाला गेल्या वर्षी आपल्याकडे 2025 ला, त्याचा देखील मानकरी गोविंदा आहे. त्याला आता सर्व बक्षीस त्याची बघूया. आता आपण गोविंदा बैलगाड्या, गोविंदा जो आपला बैल आहे त्याच्या ज्या मालकीण आहेत ताईंशी वहिनींशी बोलतोय आपण. तर वहिनी, ज्यावेळी 3 फेऱ्यांचं मैदान असतं, दादा बाहेर असतात, कुटुंबाची जबाबदारी संपूर्ण तुमच्यावर असते, त्याबद्दल तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला तुमचे 2 शब्द मनोगत सांगा. माझं एकच मत असतंय आमचं का आपला बैल जिंकून यावा आणि आम्ही देवीकडे प्रार्थना करत असतो. आमची तुंगमाता आहे ना तुंगीची, तिच्याकडे का मैदानात गेलो आपल्या बैलांनी गुलाल घ्यावा. गेलं पाहिजे. म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हा, असतो, आपल्या कुलदैवताचा. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रभर गोविंदाचं नाव झालेलं आहे. आणि कुटुंबाची जबाबदारी आता दादा संपूर्ण हे हँडल करत असताना घरातली जी काही जबाबदारी आहे ती तुम्ही अत्यंत चोखपणे पार पाडता, म्हणून तर दादा तेवढा वेळ बाहेर देतात. आणि ते क्षेत्रामध्ये दादांचं देखील गोविंदाच्यामुळे नाव झालेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही कुटुंबाची जबाबदारी तुम्ही कशी हँडल करता? कुटुंबाची जबाबदारी घेते व्यवस्थित करून. आता ती त्या गोष्टी सवय झाली आणि गोविंदाने ते संपूर्ण नाव महाराष्ट्रभर तुमचं केलेलं आहे. आता आपल्या तालुक्यातून मला तर पहिलाच बैल असेल जो हिंदकेसरी पुसेगाव मध्ये एकटाच आपल्या तालुक्यातला बैल राहिला होता. त्याच्यामुळे अख्ख्या तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्याचं, गावाचं, विशेषतः दादांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर गोविंदामुळे झालं. ज्यावेळी पुसेगाव मध्ये गुलालचा मानकरी आपला गोविंद झाला, त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? तुम्ही तिथे ग्राउंडवर नव्हता, तुम्ही लाईव्ह बघत असाल, त्यावेळी तुमचा आनंद कसा होता? आम्हाला भरपूर आनंद झाला का आपल्या बैलांनी चांगला नंबर आणला म्हणून. चालेल. आणि हे जे त्यांनी जे बक्षीस कमवलेलं आहे ही त्याची पोच पावती त्याच्या कामाची, त्याच्या वेगाच्या जीवावरती त्यांनी आज यश संपादन केलेलं आहे, ती त्याची पोच पावती. आणि पुन्हा दादांचे मी आभार मानेन की हा जो बक्षीस वितरण सोहळा आहे हा मंत्रालयामध्ये बैलगाडी क्षेत्र कुठल्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे आणि त्याची प्रगती कितपत होते. आणि आपल्या विधानसभेमध्ये ज्या मंत्रालयामध्ये जिथून अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार चालतो त्या मंत्रालयामधून त्याचं वितरण सोहळा होतोय दादा. आणि वहिनी, त्याबद्दल तुमची मला भावना सांगा का मंत्रालयामध्ये दादा आपल्या गोविंदामुळे हे बक्षीस घ्यायला दादा मंत्रालयात गेले होते, त्याबद्दल तुम्ही दादा मला वहिनींच्या तोंडातून हे उत्तर ऐकायचंय. कसं वाटलं होतं त्यावेळी?
पहिले म्हणजे कसं आपला बैल पळतून त्याच्यामुळे आज आपल्याला हे बक्षीस भेटलेलं आणि आहे. त्याच्यामध्ये तुमची हा. पण खूप मेहनत महत्वाची आहे. कारण तुम्ही जर दादाने वेळ दिला नाही तर दादा त्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. हा. तर तुम्हाला लहानपणापासून या क्षेत्राची आवड होती वहिनी नाही, की इकडे आल्यावर इकडे आल्यानंतर? आता वहिनी खूप सारे धन्यवाद. तुम्ही देखील आम्हाला योग्य प्रकारे बाईट दिली आणि अशीच प्रगती आपला गोविंदा करत राहू या आमच्या चॅनल कडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण